फसवणूक कशी होते तर कशीही. कोणी स्वस्तात सोनं देण्याचं आमिष देऊन फसवणूक करतोय, खरातसारखा महावाग श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करतोय, तर कुणी थेट ऑनलाईन पद्धतीने बँकेचं खातं रिकामं करतंय. फसवणुकीच्या प्रकरणातील नगरी स्टाईल किंवा नगरी फंडे अनेकदा चर्चेत असतात. असाच एक फसवणुकीचा नगरी फंडा सध्या नाशिक जिल्ह्यात गाजतोय. श्रीरामपूर तालुक्यातील महंकाळ वडगाव येथील एका माजी सरपंचास अशाच एका फसवणुकीच्या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. बरं, ही फसवणूक थोडी तिरकी नाही तर तब्बल 5 कोटींची आहे. शॉक बसला ना? बसेल. सामान्यांना नक्कीच शॉक बसेल, कारण ही फसवणूक अगदी शांत डोक्याने करण्यात आली आहे. आता ही फसवणूक काय आणि नगरी फंडा काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं 2 दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यात एंट्री केली. सुरुवातीला बहुचर्चित खरात प्रकरणात नाशिकच्या पथकानं एंट्री केली आहे असं वाटलं, पण नाही, तसं नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका वेअर हाऊसमध्ये फसवणूक केल्याचं हे प्रकरण होतं. नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी गावात इंडियन कमॉडिटीज वेअर हाऊस या कंपनीचं एक गोडाऊन आहे. या कंपनीने तेथीलच एका खासगी व्यक्तीकडून हे गोडाऊन 11 महिन्यांच्या करारावर भाडे तत्वावर घेतले. याच वेअरहाऊस मध्ये गंगापूर व श्रीरामपूर येथील काही व्यापाऱ्यांनी कापसाच्या गाठी ठेवल्या होत्या. या कापसांच्या गाठींवर या व्यापाऱ्यांनी HDFC बँकेकडून तब्बल 5 कोटींचं कर्ज घेतलं. प्रेक्षक हो, इथपर्यंत हे प्रकरण अगदी सोपं वाटलं असेल ना? कारण भाडे तत्वावरील वेअरहाऊस, कापूस व्यापाऱ्यांचा व्यवहार, लोन हे सगळं अगदी सामान्य घटना आहेत. पण थांबा, आता खरी गंमत पुढे आहे. इंडियन कमॉडिटीज या कंपनीच्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याचे हेड ज्ञानेंद्र चतुर्वेदी यांनी नाशिक ग्रामीणच्या नांदगाव पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिली. साधारण गेल्या आठवड्यात ही फिर्याद दाखल झाली. ही फिर्याद गंभीर होती. चतुर्वेदी यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या कंपनीची तब्बल 5 कोटींची फसवणूक करण्यात आली होती. ही फसवणूक कशी झाली हे त्यांनी फिर्यादीत सांगितलं. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार इंडियन कमॉडिटीज कंपनी आणि HDFC बँक यांच्या कोलॅटरल मॅनेजमेंट करार झालाय. म्हणजेच या कंपनीच्या गोडाऊन मध्ये जो माल असतो त्यावर HDFC बँक तो माल ठेवण्यावर व्यापाऱ्यांना कर्ज देते. या करारानुसार या तारण मालाची संपूर्ण जबाबदारी या इंडियन कमॉडिटीज कंपनीची असते. ही कंपनी जो अहवाल सादर करते त्यावरच बँक कर्ज देते. जबाबदारी इंडियन कमॉडिटीजची असल्याने काही फसवणूक झाली तरी कंपनीच बँकेच्या कर्जाला जबाबदार असणार असं ठरलंय. याच कंपनीच्या मल्हारवाडी येथील गोडाऊन मध्ये त्यांच्याच कंपनीच्या काही कर्मचारी व काही व्यापाऱ्यांनी संगनमत करून 5 कोटींची फसवणूक केली. ती कशी ते पहा. नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथील एका कंपनीच्या गोडाऊन मध्ये 4 महिन्यांपूर्वी गंगापूर तालुक्यातील 2 व्यापाऱ्यांनी कापसाच्या गाठी ठेवल्या. गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील लक्ष्मी व्यंकटेश ट्रेडर्सचे मालक अशोक सदाशिव राऊत व गंगापूर शहरातील शिवा ट्रेडर्सचे मालक शिवनारायण बद्रीनारायण मालपाणी अशी या 2 व्यापाऱ्यांची नावे होती. राऊत व मालपाणी यांनी 22 डिसेंबर 2025 ला याच कापसाच्या गाठीवर HDFC बँकेकडून 5 कोटींचे कर्ज घेतले. याच दिवशी या कंपनीने बँकेला या मालाचा अहवाल पाठवला. या गोडाऊनचे व्यवस्थापक अरबाज खान, गुणवत्ता तपासणी व्यवस्थापक सिद्धार्थ अमराव आणि सहव्यवस्थापक रोशन गोनाडे या तिघांनी व्यापाऱ्यांबद्दल शिफारस केली. कंपनीने करार केला. लगेच 24 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत गोदामात कापूस गाठी साठवण्यात आल्या. त्या मालाचे व्हॅल्युएशन 6 कोटी 59 लाख रुपये झाले. कंपनीच्याच त्या तिघांनी बँकेला हे व्हॅल्युएशन काढून दिले. त्यावरून बँकेने तातडीने 5 कोटी रुपयांचे कर्ज गंगापूरच्या या 2 व्यापाऱ्यांना दिले. पुढे 5 डिसेंबरला कंपनीने ऑडिटवर संतोष चांडक यांनी गोदामास भेट देऊन तपासणी केली. तेव्हा या कापसाच्या गाठी खऱ्या नसून त्यात 90% कचरा आणि वरून कापसाचा मुलामा असल्याचे लक्षात आले. त्यांच्या तपासणी अहवालानंतर कंपनीस आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. कंपनीने या सगळ्या व्यापाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कंपनीने 2 व्यापारी व कंपनी गोदामाचे 3 कर्मचारी अशा 5 जणांवर नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नांदगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे जलद गतीने फिरली. पोलिसांनी 5 जणांना अटक केली. तपासात यातील मास्टरमाइंड श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नांदगाव पोलिसांनी आपला मोर्चा श्रीरामपूरकडे वळवला. श्रीरामपूर तालुक्यातील महंकाळ वडगाव येथील माजी सरपंचाच्या बँक खात्यावर 5 कोटीपैकी 1 कोटी 80 लाख रुपये टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मग नाशिक पोलिसांनी हा माजी सरपंचही ताब्यात घेतला. फसवणूक नाशिक जिल्ह्यात झाली असली आणि फसवणूक करणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असले तरी हा सगळा खेळ एका नगरी मास्टरमाइंडच्या डोक्याने खेळला गेल्याचे उघड झाले.
याच मास्टर माइंडने तब्बल 2.25 कोटींचा आपला वाटाही काढून घेतल्याचे समोर आले. आता हा बोगस माल ठेवून त्यावर कर्ज घेणं हा एकच प्लॅन नव्हता, तर बोगस माल गोडाऊन मध्ये भरायचा, नंतर त्यावर कर्ज घ्यायचे, नंतर याच कर्जाच्या कागदपत्रांवर त्या मालाचा इन्शुरन्स काढायचा आणि नंतर हा माल आग लागली म्हणून जाळून टाकायचा, असा हा सगळा प्रकार होता. यापूर्वी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर MIDC गोडाऊन, संगमनेर तालुक्यातील गोडाऊन आणि पुणतांबा येथील गोडाऊन मध्ये अशाच आगीच्या घटना घडल्या होत्या. खोट्या मालाला आग लावायची आणि नंतर इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेऊन उखळ पांढरे करून घ्यायचे, असा सगळा हा फंडा होता. नगर जिल्ह्यात या फंड्याची चर्चा झाल्यानंतर याच महाभागाने थेट संभाजीनगर व नाशिकच्या काही जणांना हाताशी धरून हा फंड यशस्वी करायचा होता, असंही आता बोललं जात आहे. आता हा सरपंच ताब्यात घेतल्यानंतर तपासात नेमकं काय झालं हे समोर येईलच, पण फसवणुकीचा हा नवा नगरी फंडा मात्र सध्या चांगल्याच चर्चेत आलाय. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.